नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा आता बाहेर फिरायला आलेले आहे आणि आईस्क्रीम खाण्याचा आनंद ते घेत आहे. दोघे एकमेकांच्या सोबतीमध्ये मात्र आईस्क्रीम आता सोबत खात आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, अगं आईस्क्रीम तर मात्र कडू लागते. तेव्हा आता रमा म्हणते की असे कसे कडू लागते, माझी नाही लागत. अक्षय म्हणतो की मी खोटं बोलतो का, हे बघ माझी कुल्फी कडू लागते. आणि हे बघा चॉकलेट फ्लेवर आहे आणि तुम्हाला बहुतेक अगदी डार्क फ्लेवर आला असेल चॉकलेटचा, त्यामुळे ती कडू लागत असेल. त्यावरती अक्षय म्हणतो की मी तुला सांगतो पण तुझा विश्वासच बसत नाही. तू एक काम कर, तू खाऊन बघ बरं. हे बघ माझ्याच चमच्याने खाऊन बघ. म्हणून अक्षय आपली आईस्क्रीम तिला खायला देतो. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही असं स्पष्ट सांगा की तुम्हाला माझ्यातील गुल्फी खायची आहे. तर त्यावरती अक्षय म्हणतो की असं काही नाही. त्यावरती अक्षय म्हणतो की नाही, माझीच गुल्फी खा तू. माझी कुल्फी कडू लागते, अगदी माझ्या चमच्याने तू खाऊ शकते, खा बरं. त्यावरती आता रमा म्हणते की ठीक आहे द्या. इकडे तेव्हा मात्र आता रमा ही गुल्फी खाते आणि म्हणते की गोड आहे, कडू नाही. आणि जेव्हा रमाने ती गुल्फी खाल्लेली आहे, अक्षयला फारसा आनंद होतो आणि ती खूप गोड झालेली आहे असे म्हणत ते आपली गुल्फी परत घेतो. रमाला मात्र आता खूप हसू येते. रमा हसत असते. त्यानंतर आता अक्षय पुन्हा तर रमाची गंमत करत विचारतो की तुझी गुल्फी गोड करायची का तुला, दे इकडे मी खातो थोडीशी आणि मग ती गोड होईल. तेव्हा तर रमा गालातल्या गालात हसत असते. तेव्हा मात्र ते दोघं एकमेकांबरोबर अगदी एन्जॉय करत आहे, एकमेकांबरोबर इतकी खुश आहे, एकमेकांबरोबर अगदी गुल्फी खाण्याचा आनंद एन्जॉय करत आहे. आणि तेवढ्यात तांबटकर आपल्या गाडीतून तेथे येतो. त्या दोघांना तो बघतो आणि पुन्हा गाडी ड्रायव्हरला मागे घ्यायला सांगतो. त्या दोघांकडे रागाने तो पाहत असतो. तेव्हा आता अक्षय आणि रमा या दोघांचं सुद्धा लक्ष आता तांबटकरांकडे जाते. तांबटकर लगेच त्यांच्याकडे बघतो आणि गाडीच्या खाली उतरतो. तेवढ्यात तांबटकर त्यांच्याजवळ येतो, टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वाह वाह वाह, खरंच माझ्या घरामध्ये वणवा पेटून दिला आणि तुम्ही तर इकडे मस्त आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेताय काय. रमा आणि अक्षयला आता धक्कच बसतो. ती दोघी आता उठून उभे राहतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. त्यावरती आता तांबटकर पुढे म्हणतो आणि रागाने म्हणतो की माझ्या डार्लिंगचं तुम्ही काय केलं, मला माहितीये की हे तुमचंच काम आहे, देवाचा असा अचानक अपघात होऊ शकत नाही. त्यावरती आता हे सर्व ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो की तांबटकर, शुद्धीत आहात का तुम्ही, काय ही बडबड करताय. त्यावरती तांबटकर म्हणतो की बोलत नाही आता, फक्त मी काय करतो ते बघतच राहा. तांबटकर अक्षय आणि रमाला धमकी देतो. माझ्या डार्लिंगच्या जीवाशी तुम्ही खेळलात आणि तिला हॉस्पिटलमध्ये सोडून तुम्ही इकडे मरणाच्या दारामध्ये ती खेळत आहे आणि तुम्ही इकडे एन्जॉय करत आहात. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय मुकादम, मी तुला जिवंत नाही सोडणार, तू बघतच राहा की मी काय करतो. म्हणून आता रागाने आता तांबटकर गाडीजवळ येतो. आता रमा आणि अक्षयला काही कळत नसतं की नक्की जे काय करत आहे. आणि अगदी रागाने तो गाडीमध्ये बसतो, त्यांच्याकडे पाहत असतो आणि मनात म्हणतो की माझ्या डार्लिंगचा तुम्ही अपघात घडवला, आता बघत राहा की मी काय करतो. त्याच गाडी खाली मी तुम्हाला चिरडून मारतो. रमा आणि अक्षय याकडे पाहत असतात की नक्की हा वेड्यासारखा काय वागतो. आता हे दोघं इतके म्हणजे भीतीनेच पाहत असतात, त्यांना तर धक्का बसलेला असतो की हा काय बावटसारखा वागतो. आणि तांबटकर आता त्या दोघांकडे रागाने बघत गाडीमध्ये बसलेला आहे आणि रागाने त्यांच्याकडे बघत मनात म्हणतो की आज मात्र तुमचा शेवटचा दिवस आहे आणि आज मात्र शेवटी खेळ हा रंगात येणार आहे. तर तेव्हा आता अक्षय आता रमाला म्हणतो की हा माणूस नक्की काय करतो, काय बावटसारखा वागतो, काय करायचंय नक्की याला. तेव्हा आता रागाने मात्र हा तांबटकर आता अक्षय रमाच्या अंगावर गाडी घेऊन येत असतो. तो पण स्पीडमध्ये आता अक्षय ओरडत असतो की काय करतोयस तू. आणि आता मात्र रमा आणि अक्षय खूप घाबरतात. आता अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि तो तिथून निघून जात असतो. आणि तेवढ्यात आता तांबटकर रागाने आता गाडी घेऊन येतो आणि रागाने स्पीडमध्ये तो अक्षय आणि रमा या दोघांच्या अंगावर घालणार तोच रेवा धावतच येते आणि त्या गाडीला आडवी होते. आणि आता जोरात मात्र तांबटकर ब्रेक दाबतो आणि म्हणतो की रेवा डार्लिंग तू काय करतेस. आता रेवा त्या गाडीवर जाऊन पडते. शेवटी रेवाने मात्र हा होणारा जो काही अपघात आहे तो टाळलेला आहे. जोरात त्याने ब्रेक दाबलेला आहे म्हणून रमा अक्षयचा जीव वाचलेला आहे. तर रमा आणि अक्षय खूप घाबरूनच आहे आणि हा तांबटकरला आता खूप राग येतो. आता तांबटकर घाईने खाली उतरतो आणि विचारतो की रेवा तू येथे काय करतेस, तू या अवस्थेत असताना तुला इथे कोणी येऊन दिले, नक्की तुला काय झाले. तो रेवाला बाजूला घेतो आणि तिला एका ठिकाणी शांत बसवतो. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. म्हणून धावतच तांबटकर गाडीतून पाण्याची बॉटल घेतो आणि घाईने तो रेवाजवळ येतो. रेवाची कंडिशन बेकार असते, तिला आता चक्कर येत असते, पण तरी सुद्धा आता ती तेथे अगदी बसलेली आहे. डोक्याला जबर मार लागल्यामुळे रेवाची अवस्था बिकट आहे. रमा आणि अक्षय आता हे पाहतच असतात. अक्षय रमाला विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे. रमा पूर्णपणे घाबरून गेलेली आहे. अक्षय म्हणतो की या बाईचा ऍक्सिडेंट झाला होता, ती बेशुद्ध पडली होती आणि आता ही येथे काय करते. तांबटकर आपल्या हाताने रेवाला तो पाणी पाजत असतो आणि आता हे अक्षय रमा त्यांच्याकडे अगदी धक्क्यानेच पाहत असतात. अक्षय म्हणतो की ही इतकी नाटकं करू कशी शकते, इतकी नाटकं. तेव्हा तर रमा म्हणते की मला तर खरंच काहीच कळत नाही की नक्की या बाईचं काय सुरू आहे. तेव्हा तर तांबटकर रेवाला विचारतो की बरं वाटतंय का, तिला पाणी वगैरे पाजतो आणि आता रेवाची तो खूप काळजी घेतोय. आता तिला अगदी व्यवस्थित बसवतो. तो तिला
विचारतो की तू तर हॉस्पिटलमध्ये होती, मग इकडे कश काय आलीस, काय आहे हे सर्व. आता रेवा म्हणते की हे बघ विशू, तू जे काही करत होता ते प्लीज करू नकोस, थांब. तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की अगं तू असं काय करतेस, तू का मला अडवतेस. तेव्हा तर रेवा म्हणते की हे बघ विशू, मी तुला बोलताना पाहिलं होतं, हे बघ मी तुला अगदी थांबवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत होते, परंतु तेव्हा मी तुला नाही थांबवू शकले, मी शुद्धीवर नव्हते, थोडंसं थोडंसं तुझं बोलणं मला ऐकू येत होतं. आता रमा म्हणते की बघा हो ती काय बोलते, अक्षयला खुणावते. आणि रेवा आता पुढे म्हणते की बघ इतकी मोठी चूक करताना मी नाही बघू शकत, तुला अडवावं लागेलच. त्यावरती आता तांबटकर म्हणतो की चूक, आणि कोणती चूक, कोणत्या चुकीबद्दल बोलते. अगं रेवा तू काय बोलतेस, अवस्था बघ तुझी काय झालेली आहे, या सगळ्याचा सूट घेतल्याशिवाय मी शांत नाही बसणार. आणि हे बघ खेळ आता कुठे रंगात आलेला आहे, तर हे बघ काही झालं तरी मी त्यांना जिवंत नाही सोडणार. रमा आणि अक्षय मात्र त्यांच्या जवळ येतात. रेवा म्हणते की बघ विशू, नाही, तुला काही झालं तरी ही चूक मी नाही करून देणार. आणि अक्षय रागाने ह्या रेवाकडे पाहत असतात. आता रेवा ही विश्वनाथला अडवत असते आणि विश्वनाथ म्हणतो की प्लीज माझं ऐकून घे. रेवा म्हणते की नाही प्लीज विशू प्लीज, हे बघ तुला माझी शपथ आहे, हे बघ मी तुला असं काही करून देणार नाही. तेव्हा तर तांबटकर म्हणतो की अगं रेवा तू काय बोलतेस. आणि तेवढ्यात रागाने मात्र तांबटकरला म्हणतो की तांबटकर, पोटामध्ये तुझी डाळ शिजली नाही म्हणून तू आता असा मार्ग अवलंबणार आहे का. दुपारी तर हिने मला उडवण्याचा प्रयत्न केला आणि आता तर तू आम्हाला उडवण्याचा प्रयत्न करतो की तुमचं हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा आता रमा रागाने सुद्धा विचारते की तुम्हाला काय वाटलं, ह्या पोकळ धमक्यांना घाबरून आम्ही इथून पळून जाऊ का. हे बघा, उलट आता तुम्ही हे सर्व काही करतायत, त्यामुळे मात्र आमचा जो निर्धार आहे ना तर तो एकदम पक्का झालेला आहे. त्यानंतर अक्षय म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो काही सामना आहे तो आमच्या दोघांशी आहे. अगोदर सुद्धा आम्ही जिंकलो आणि यापुढे सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. एक गोष्ट सांगतो की आम्ही झुकणार नाही, उलट तुम्हाला पुरून उरू. म्हणते की जर तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या डार्लिंगला विचारा, तिला ना आमचा जास्तीत जास्त अनुभव. हे बघ रेवा, काहीही नाटकं करू नको, तुझ्या ह्या नाटकांना कुणीही अगदी भुलणार नाही, कुणी विश्वास ठेवू शकत नाही तुझ्यावर. त्यामुळे हे बघ, तुझं सगळ्यात जास्त सत्य काय आहे ते ह्या तांबटकरपेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. तर ह्या तांबटकरला खूपच राग येतो. तांबटकर रागाने उठतो आणि अक्षयवर धावून येत म्हणतो की तोंड सांभाळून बोल. आता रेवा त्या विश्वनाथचा हात धरते आणि म्हणते की विशू नाही. तांबटकर म्हणतो की मला रेवाने शपथ घातली म्हणून मी आज थांबतोय, नाहीतर तुझी ही जीभ आहे ना ती आता जागेवर नसते, लक्षात ठेव. त्यावरती रमा म्हणते की तुम्ही काही कारण द्या, परंतु काही झालं तर शेवटी आम्ही जिंकणार आहोत, कारण आमची बाजू खरायची आहे. तेव्हा आता तांबटकर हा रेवाकडे पाहतो आणि रमा अक्षय एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांचा हातामध्ये हात धरून मात्र रमा अक्षय त्यांच्या तोऱ्यावर, त्यांच्या नाकावर टिचून तेथून निघून जातात. तांबटकर रागाने पाहत असतो आणि रेवा बिचारी तिला खूप त्रास होत असतो. त्यानंतर मात्र आता तांबटकर रेवाला विचारतो, काय झालं रेवा, तू का असं वागलीस ग, आणि का तू इतकी शांत राहिली, त्यांचं तू का ऐकून घेतलं इतकं. त्यावर आता रेवा म्हणते की हे बघ विशू, मी तुला सगळं काही सांगते. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की हे बघ तू शांत हो, आणि इथे जवळच मी बंगला बुक केलेला आहे, तू अगोदर शांत हो, स्वतःला सावर, त्यानंतर आपण शांतपणे बोलूयात. चल बरं. तो रेवाच्या हाताला धरून तिला गाडीमध्ये बसवतो आणि तिला त्या बंगल्यावर घेऊन येतो. त्यानंतर अक्षय आणि रमा घरी आलेले आहेत. आता अक्षयला खूप टेन्शन येतंय आणि तो आता रमाला म्हणतो की ही मुलगी कोणत्या थराला जाणार आहे तेच नाही कळत, आपला पिच्छा काही सोडत नाही. त्यांनी तर मात्र आज आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता मात्र ही इथे असेपर्यंत, ही पिक्चरमध्ये असेपर्यंत हे सगळं काही असंच चालू राहणार आहेत. म्हणजे आपण मात्र घराच्या बाहेर पडण्या अगोदर 100 वेळा विचार करून पडायचं का. त्यावरती रमा म्हणते की फक्त आपण नाही तर घरातील सुद्धा. अक्षय म्हणतो की हो ना. रमा म्हणते की हो ना, त्यांना सुद्धा आता जपायला हवं, कारण ती मुलगी कधी काय विचार करेल काहीही सांगता येणार नाही. अक्षय म्हणतो की हो ना, तर काय पुढचं काय कारस्थान करेल काही सांगता येत नाही. त्यावरती रमा म्हणते पण मला एक कळत नाही, ही तांबटकर आपल्या अंगावर गाडी घालत होता, मग ती मध्ये का आली आणि आपल्याला का वाचवलं. म्हणजे हे बघा, तिने जर आपल्याला वाचवलं नसतं तर आज आपला अपघात झाला असता आणि आपण तर सहज तिच्या मार्गातून बाजूला झालो होतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ए बाई, अगं तुला नक्की म्हणायचं काय आहे. मी मगाशी सुद्धा तुला तेच विचारलं आणि आत्ता सुद्धा तेच विचारतो, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय विचार सुरू आहेत. अगं तिच्याविषयी मात्र तुझ्या मनामध्ये काही माणुसकी वगैरे जागृत तर नाही न झाली, असं काही नाही न झालंय. आणि हे बघ, असा काही विचार तू करू नकोस, ते दोघेही खोटारडे आहेत, फ्रॉड आहेत दोघं जण, त्यामुळे तू त्यांच्या बोलण्यात येऊ नको, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस, मारल्यासारखं कर आणि मी अगदी सावरल्यासारखं करील, अशी त्या दोघांची अवस्था झालेली आहे. तर आणि हे बघा, मी तो विचार मनातून काढून टाकलेला आहे, ती रेवा नाहीच बदलू शकत. असे आता जेव्हा रमा म्हणते तर अक्षय म्हणतो की थँक्यू, आणि खरंच ती एक बाई आहे, ती नाही बदलू
शकणार, कारण ती कोणत्या लायकीची बाई आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि अगोदर ती एकटी होती, आता तो म्हातारासुद्धा तिच्यासोबत आहे. आणि त्यात म्हणजे पैसासुद्धा खूप जास्त. आणि पैशाच्या जोरावर मात्र आता ते काही पण करू शकतात. ते काय काय करतील हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. कोणत्या थराला जातील हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. म्हणून ती नावाची रेवा आहे, तिच्यावर विश्वास ठेवायला नकोच. तिच्यापासून 4 हात लांब राहायला हवे. त्यामुळे तिच्याबद्दल माणुसकी, चांगला विचार असले काही मनात विचार सुद्धा नकोय. आणि तेवढ्यात मात्र आता अभि साडी घेऊन अगदी बाहेर येतो. आता अक्षय बरडतो की अभ्या काय आहे, साडी कशाला? त्यावरती आनंद सुद्धा येतात. आता मयुरीच्या हातामध्ये तांबे आणि ताटात फुलं वगैरे सगळी काही गुढीची तयारी, आणि हे सगळेजण आता घेऊन बाहेर आलेले आहेत. आता अभि म्हणतो की अरे ही गुढीची साडी आहे, घाबरू नकोस. इतका कुणाची साडी वगैरे नाही ती. अक्षय विचारतो की हे सर्व काय सुरू आहे नक्की तुमचं? काय? आनंद म्हणतो की अरे काही नाही, गुढीपाडव्याची तयारी सुरू आहे. तर उद्याच्या मयुरी छान असा हार करत असते. आनंद म्हणतो की सगळं काही आत्ताच व्हायला हवं. आता आपण पूर्ण तयारी करून ठेवली, रेडी करून ठेवलं तर उद्या सकाळी मात्र आपली गडबड नाही होणार. मेन म्हणजे आपली धावपळ नाही होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजीला सुद्धा तक्रार करण्यासाठी जागा नाही उरणार. त्यामुळे सकाळी सगळं काही होईल ते व्यवस्थित होईल. आणि आता सगळेजण तयारीला लागतात. तर अभि म्हणतो की चला तुम्ही छान असे वेळेत आलेला आहात, पटपट तयारी करा, नाहीतर आता बघा वेळ वाया जातो. वेळ घालू नका, चला लवकरात लवकर तयारी करा. आणि अभि मात्र साडीची घडी वगैरे घालत असतो. आनंद त्याच्यावर ओरडतो की अरे अभ्या काय सुरू आहे तुझं? अशी कशी घडी घालतो तू? हे बघ अशा काही निऱ्या आहे, निऱ्या घालायच्या असतात. अगदी हातवारे करून सांगतो. अरे असा पदर दिसला पाहिजे, असे ते काठ दिसले पाहिजे. आणि हे बघ अभ्या, अरे जर आजीने एक जरी सुरकुती साडीवर बघितली तर ती तुझ्यावर ओरडेल, नाहीतर ती गुढी उभारण्याच्या अगोदर आपली चांगली घडी घालून ठेवेल. रमा अक्षयला हसू येत असते, तू असं करू नको. तेव्हा आता अभ्या काय करतो, त्याला घड्या वगैरे जमत नाही, म्हणून तो आनंदच्या अंगावर साडी टाकून देतो. घे अरे, इतकं काही तुला मला वाटत असेल मला येत नाही, मग तू कर व्यवस्थित. आता मात्र सगळ्यांना हसू येत असते. मयुरी तर खूप हसत असते. अभि आता आनंदला म्हणतो की कर, तुला व्यवस्थित जमते तर तू कर. तेव्हा आता आनंदला सुद्धा काही घडी येत नाही. तेव्हा तो मुद्दाम म्हणतो की हे बघ मी केलं असतं पण मी नाही करू शकत, कारण मी फुलांचं पाहतोय, तू कर. म्हणून तो अभिच्या अंगावर पुन्हा साडी टाकतो. नाही तूच कर. अभि म्हणतो की बघ. आणि तेवढ्यात अक्षय म्हणतो की हो, त्या इकडे दोघेही घडी घालू नका, मी करतो. ज्या वगैरे घालायच्या आहेत ना त्या मी व्यवस्थित करतोय. आणि तेवढ्यात मयुरी आता त्या दोघांची गंमत करते आणि विचारते की काय हो, बर्ड्स कुठे गेले होतात निवांत असे गप्पा मारण्यासाठी? आनंद आणि अभि सुद्धा अक्षय आणि रमाला चिडवतात, त्यांच्यावर हसतात. तेव्हा आता अक्षय रमाकडे खूप खुणावतो. रमा हसते आणि अक्षय रमाकडे बघत म्हणतो की कुठे नाही, इथेच गेलो होतो. सगळेजण मात्र हसत असतात. आनंद विचारतो की अरे इथेच कुठे गेले होतात तुम्ही, आणि कुठे कुठे सांग, म्हणून आता सगळेजण आणखीनच चिडवत आहेत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे तुम्ही आम्हाला असं चिडवता की आत्ताच कुठे आमचं लग्न झालेलं आहे तर? तेव्हा आता अभि म्हणतो की बघ ना, हळदीचा रंग सुद्धा अजूनपर्यंत नाही गेलेला, हो की नाही रमा? आता मात्र मयुरी म्हणतो की हो ना तर. त्यावरती अक्षय म्हणतो की अरे हे बघ, लग्न आत्ता झाल्या परंतु संसार तर आमचा जुना आहे. त्यावरती आनंद म्हणतो की बाकी काही म्हणा, तुमच्या लग्नासाठी इतकी वर्ष झालीत, परंतु तुमच्यामध्ये जो काही रोमांस आहे ना, तो हाहीच तसंच आहे. आणि हे बघ अगं मयुरी, तुला आठवतं का, जेव्हा आपण पुण्याला होतो तू त्यावेळेस मात्र हा गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे मंडईत गेला होता रमासाठी गजरे आणायला. तेव्हा आता अभि म्हणतो की हो ना, करेक्ट आहे बाबा. अरे जे अक्षयला जमलं ते आपल्याला नाही जमू शकत. मयुरी म्हणते की हो ना, आठवते. हे बघ आता अक्षयने मस्त साडीची घडी घातलेली आहे आणि अभिच्या हातात देतो. तेव्हा अभि म्हणतो की बघ आपल्या हातामध्ये काय आहे, फक्त साड्या, म्हणजे साड्यांच्या घड्या घालणारे. आता त्या साडीची मस्त घडी अभिने पुन्हा घातलेली आहे. आता अंतर खूप हसत असतो आणि अभिला सुद्धा हसू येते. सगळेजण खूप असे हसतात. अभि म्हणतो की आपल्या नशिबात फक्त आणि फक्त कामच आहे, कामच आहे. परंतु एक गोष्ट मात्र मी सांगतो की रमा परत घरी आल्यापासून मात्र घराला घर पण आलेलं आहे. तेव्हा तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून हसतात. म्हणजे मोठ्या आईचं तर सोड, मोठ्या आईला तर पहिल्यापासूनच रमाशिवाय करमत नव्हते. परंतु आजीची मात्र अवस्था तीच आहे. आजीला आता एकही सेकंड रमाशिवाय नाही करमत. त्यानंतर आता आनंद म्हणतो की अरे ते आजीचं काय घेऊन बसलात, पण बाबाचा विचार कर. अरे बाबाचं तर पान हलत नाही रमाशिवाय. आणि सगळ्यात अगदी महत्त्वाची बाजू काय आहे की अक्षयने त्यांना बाबा म्हणून मानलं, त्यांना स्वीकारलं. ते दोघं प्रेमाने एकत्र आलेत. खरंच खूप आनंद वाटतो. आणि हे तर सगळ्यात भारी झालेलं आहे. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीमागे काय कन्फ्युजन आहे तुम्हाला माहितीच असेल, कारण जगामध्ये कुठलीच गोष्ट परमनंट नसते. म्हणजे कालच्या नात्यामध्ये जो काही कडवटपणा होता, आज त्याच्यामध्ये गोडवा पण आलेला आहे. तेव्हा आता आनंद म्हणतो की चला तर आता साड्यांच्या घड्या वगैरे घालून झालेले आहेत आणि आता आपल्याला बांबू वगैरे आहे स्वच्छ धुवून ठेवावं लागेल. सगळं काही व्यवस्थित अगदी तयारी करून ठेवायची आहे. आणि उद्या
हे बघ 5-6 अलाराम लाव, कारण झोपण्याच्या अगोदर आपली सगळी तयारी झाली पाहिजेत. कळलं ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? त्यावरती मात्र अभि म्हणतो की अरे होईल ना, नको काळजी करू. तेव्हा तर रमा म्हणते की सगळं काही तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे फुलांची सजावट आहे तर ती मी करते. आता हे सगळं झाल्यानंतर मयुरी विचारते की ते सगळं ठीक आहे, परंतु तुम्ही खरं खरं सांगायचं की तुम्ही नक्की डेटवरच गेला होतात ना? आता दोघेही लाजतात. अक्षय म्हणतो की तुमचं अजून तेच सुरू आहे. तर मयुरी म्हणते की अरे लाजताच कशाला, सांगा ना काही ते नक्की लवकरात लवकर. आता रमा हसते आणि खाली बघत असते. तेवढ्यात आनंद म्हणतो की रमे, अगं हे सगळं काही बोलल्यानंतर तुझ्या गालावर जी काही खळी येऊन गेली आणि जे काही तू खाली मान घालून लाजते त्यावरून सगळं काही समजलं. आता अक्षय सारखं रमाकडे डोकावून बघत असतो. बघूयात खळी कशी आली, बघू रमा कशी खळी आली. तेव्हा तर सगळेजण पुन्हा हसतात. तर अभि म्हणतो की अरे हे बघ, तुम्ही अगोदर सिनेमा बघायला गेला होतात का? सिनेमानंतर कॅन्डल लाईट डिनर नंतर सिनेमा, असं काही केलंत का? आता कळलं ना तुला मी काय म्हणतोय ते? त्यावरती अक्षय वैतागून म्हणतो की अरे हे बघ, असं काही नाही. रमा तर खूपच लाजत असते. तर आता मयुरी म्हणते की अभि, अरे आनंददादा तुम्ही बघतात का रमा कसे नव्या नवरीसारखी लाजते ते? म्हणून सगळेजण आता अक्षय आणि रमाला खूपच चिडवतात. अक्षय म्हणतो की काय सुरू आहे तुमचं? हे बघा, आम्ही कुठेही म्हणजे डेटवर वगैरे गेलो नव्हतो, कॅन्डल लाईट डिनर वगैरे काही नव्हतं. आम्ही इथे जवळ एका हॉटेलवर आईस्क्रीम खायला गेलो होतो. काही लहान आहात का तुम्ही? उद्या तर म्हणताल की उखाणा घ्या. ती अभि म्हणतो की अरे घ्या की मग, होऊन जाऊन द्या. तेव्हा लगेच आता रमा तर खूपच लाजते. रमा लाजतच हसत असते. आणि या आनंद पग पुढे म्हणतो की हे बघ, तुमचं लग्न काही जुनं झालेलं आहे का? तेव्हा तर अक्षय म्हणतो की अरे जुनंच आहे, जुनंच म्हणायचं. 10 वर्ष होत आलेली आहेत आमच्या लग्नाला, आणि या 10 वर्षात काही उत्सव वगैरे राहत नसतो. सगळं काही उत्सव वगैरे निघून जात असतो. म्हणजे बायका ह्या वयात काय करतात माहितीये का, की आरशासमोर उभ्या राहतात आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजतात. मयुरीला फारच हसायला येते. त्यानंतर मात्र आता सगळेजण हसतात. रमा अक्षयकडे पाहत असते आणि आता मयुरी म्हणते की बघ काय बोलतोस तू. मयुरीला हसू येते. आनंद म्हणतो की अरे जरा हळूच बोल, आपलंच सुरू आहे. आणि तेवढ्यात आता तो म्हणजे अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की हे बघ, मी आपल्यातील नाही बोलत, इतर जोडप्यातील मी सगळं काही, ज्यांना प्रॉब्लेम आहेत ना त्या जोडप्यातील सगळं काही सांगतो. अक्षय म्हणतो की कसं असतं की 10 वर्ष झाल्यानंतर आता मुलांकडे लक्ष द्यायचं असतं. मुलं असतात आणि आता मुलांना काय हवं नको, त्यांच्या डब्याला काय करायचं काय नाही, त्यांच्याकडे सगळं काही लक्ष द्यावं लागतं. सगळ्या तक्रारी मात्र बायकासुद्धा करत असतात की मुलांकडे लक्ष देत नाही, सगळं काही मलाच करावं लागतं. म्हणजे हे बघा, आपण नवीन लग्न झाल्यानंतर किती कौतुक करतो, लाड करतो, फिरायला घेऊन जातो, जे नाही ते करतो. परंतु एकदा 10 वर्ष झाल्यानंतर आता हे सगळं काही संपून जाते. म्हणजे काही राहत नसतं, सगळं काही संपून जातो. नवरा मात्र अगदी पोट तोडून अगदी हाक मारत असतो. परंतु आता मात्र बायको किती आपल्यावर ओरडते की काय काय म्हणतात, काम करते ना मी. तेव्हा मात्र आता आनंद हसतो. आनंद म्हणतो की प्रोफेसर आनंद म्हणजे अक्षय मुकादम, तुम्ही तर अगदी लग्नाच्या बाबतीत फारच अगदी अग्रेसर झालेला आहेत. रमे, अगं त्याच्याकडे लक्ष देणं, त्याला जरा अटेन्शन देणं, किती सुकलाय माझा भाऊ, विचार करणं त्याचं जरा. तेव्हा त्या रमाला खूपच हसू येत असतं. मयुरी तर खूप हसत असते आणि आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आता मयुरी म्हणते की चला, खूपच उशीर होतोय, कारण सकाळी आपल्याला गुढी उभारायची आहे आणि लवकरात लवकर उठायचं आहे. तर तेव्हा आनंद म्हणतो की हो ना, खरंच ना, आपल्याला लवकर उठायचं आहे, लवकरात लवकर चला, तयारी व्हायला हवी. आनंद म्हणतो की चल मयुरी, तू काही टेन्शन घेऊ नकोस. मयुरी म्हणते की चला लवकरात लवकर सगळं काही तयारी करायला घ्या. रमाला मात्र रेवाची आठवण येत असते आणि लगेच ती आता शांत होते. तर मित्रांनो, हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आता अभि मात्र पार्वती आजीला म्हणत असतो की आजी, ही आग आहे तर ती आज आपल्या शाळेपर्यंत पोचली, उद्या घरापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार, घरच्यांपर्यंत पोचायला तिला खरंच वेळ नाही लागणार. त्यानंतर आता पार्वती आजी आणि मयुरीला दोघींना धक्का बसतो. आता नंतर रेवा इकडे विश्वनाथला सांगत असते की हे बघ, मी तुला अगोदर सुद्धा सांगितलेलं की मी तुरुंगात का गेले होते. चल आता मी तुला सांगत आहे की तुला हे सर्व माहिती करून घ्यावीच लागेल. आता तांबटकर म्हणतो की हे बघ, तुला मला कोणत्याही प्रश्नांची अगदी म्हणजे प्रश्न त्याची उत्तरं देण्याची गरज नाहीये. आता हे बघ, जे काही आहे सगळं काही मी तुझ्यासाठी करतो, ह्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. तर त्यानंतर मात्र रमा ही इकडे अक्षयला म्हणत असते की तुमच्या चेहऱ्यावरचं हसू नाही दिसत. त्यानंतर अक्षय तिला म्हणतो की रमा, हे फक्त तुझी शाळा, तुझं हे सगळं आहे, तरीसुद्धा ते टेन्शन तर मला आलेलं आहे आणि तू मला असं हसवण्यासारखं का लावतेस, कसं हसू माझ्या चेहऱ्यावर येईल. मात्र आता ह्या रेवामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.